ठाण्यातील कासरवडवली पोलीस स्टेशनचा अजब कारभार. झोनित कारखोर यांच्याकडे हॉटेल चालवण्याचा 2027 पर्यंत करारनामा असताना सुद्धा स्ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल. जागेचे मालक मयत झाल्यानंतर त्यांचा मुलगा अरुण विश्वकर्मा यांनी हॉटेलचे भाडेकरू यांना हॉटेल खाली करायला सांगितल्यास भाडेकरू झोनित कारखोर यांनी त्यांना सांगितले की माझे डिपॉझिट व हॉटेलमध्ये झालेला खर्च द्या, तेव्हा आम्ही खाली करू. भाडेकराचे 2022 मध्ये 5 वर्षाचा करारनामा झाला होता. तो 2027 पर्यंत असताना सुद्धा जागे मालकाच्या मुलाने पोलीस स्टेशनला जाऊन खोटी स्ट्रेस पासची केस करण्यात आली. काय नाव काय आपलं? माझं नाव झेनित अनिल कारखोर आहे. काय प्रकार काय घडला होता? मी हॉटेल स्वागत करून भाईंदरपाड्याला चालवायला घेतलेला होता 2022 ला. माझा एग्रीमेंट अजून माझ्याकडे आहे. किती वर्षाचा एग्रीमेंट? 5 वर्षाचा एग्रीमेंट केलेला. 2022 ला केलं? हो, 27 पर्यंत आहे माझ्याकडे एग्रीमेंट. काय झालं काय पुढे? मला त्याच्या मुलगाला जास्ती भाड्याचा ऑफर भेटतो आहे. तो मला जबरदस्ती तिकडनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आज मला त्यांनी माझ्यावरती खोटी केस केलेली आहे. मी ऑलरेडी त्या जागामध्ये होतो आणि तिकडे पोलीसवाल्यांना दाखवून खोटे कंप्लेंट करून मला बाहेर काढायचं आहे त्याला, आणि माझ्यावरती खोटी FIR केलेली आहे त्यांनी. एग्रीमेंट कोणाशी झालं? माझा एग्रीमेंट त्याच्या बापा बरोबर झालेला. त्यांचं नाव आहे छगुराम विश्वकर्मा. आता सध्या स्थित आहेत का? नाही, तो मेलेले आहे. आता तुम्हाला त्यांनी काय कंप्लेंट काय टाकली? माझ्यावरती FIR केलेला आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा, हे गुन्हा, चुकीचा गुन्हा माझ्यावरती झालेले आहे. पोलीसवाल्यांना खोटी इन्फॉर्मेशन देतो. FIR मध्ये काय नोंदवलं काय त्यांनी सांगितलं FIR मध्ये हा ताब्यात नव्हता, हे जबरदस्ती घुसलेला आहे हॉटेलमध्ये. माझा एग्रीमेंट ऑलरेडी माझ्याकडे, मला घुसायची काय गरज आहे? मी ऑलरेडी ताबा तुमचाच आहे? माझाच ताबा आहे साहेब. ऑलरेडी एग्रीमेंट पण माझाच आहे. काय झालं आता? हे जे मागे नोटीस तुम्ही लावली होती, नोटीस काढण्याचा कोणी प्रयत्न केला होता? हे नोटीस आम्ही लावलेली होती. त्यांचा मुलगा आहे अरुण छगुराम विश्वकर्मा, त्यांनी फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्याकडे पुरावा पण आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यामध्ये फोटो काढलेले होते आम्ही. त्याचे पोलीसवाले पण उभे होते, त्यांच्यासमोर तो नोटीस फाडायचा प्रयत्न करत होता. हे बघा, इकडे पोलीसवाले उभे आहे, त्यांच्या समोर हा नोटीस फाडतोय. हे बघा, हा मॅटर सिव्हिल झालेला आहे. हे जबरदस्ती घुसायचा याच्यामध्ये प्रयत्न करतात आहे. आता आम्ही इकडे स्पॉट वरती आलेलो आहे. 20-25 पोरं तिकडे पेट्रोल पंपला उभे आहे. आता आम्ही पोलिसांची मदत घेतलेली आहे. बघू आता काय आम्हाला सहकार्य भेटेल यांच्याकडून.